डॉक्टर सबिहा, जेव्हा याविषयी प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियावर बोलायला तुम्ही सुरुवात केलीत, तेव्हा काय अनुभव आले? म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही? हो, ॲक्चुअली मी बोलायला लागले ना, तोवर पण मला नाहीच वाटायचं, की मी काहीच कारण आय एम अ डॉक्टर. 5 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केल्यानंतर आम्हाला ना बायोलॉजिकल नीड ऑफ सेक्स हे तर खूप असं नॉर्मल वाटतं. फॉर अस यूट्रस इज यूट्रस, व्हाजिना इज व्हाजिना, पेनिस इज पेनिस. म्हणजे ते असे ऑर्गन्स आहेत आमच्यासाठी. आम्ही डिसेक्शन करतो. आम्हाला काही नाही वाटत ते. म्हणजे दे आर जस्ट एन ऑर्गन. जसं लंग आहे, हार्ट आहे, किडनी आहे. सो देअर इज अ यूट्रस, व्हाजिना आणि वल्वा. पण हां, मग मी जेव्हा शिक्षण पुढे-पुढे घेतलं आणि त्याच्या मागच्या इमोशन्स काय असतात, ते सगळं काय आहे आणि ते मला असं वाटलं, की नाही मलाही ना ॲज अ डॉक्टर फक्त शरीर रचना माहीत आहे. पण सेक्स इज मोर अबाउट इमोशन्स अँड व्हेरी लेस अबाउट पोझिशन्स. मग मला सुवर्ण असं वाटायचं, जर आपण रागावर बोलू शकतो, अँक्झायटीवर बोलू शकतो, डिप्रेशनवर बोलू शकतो, फ्रस्ट्रेशनवर बोलू शकतो, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ इश्यूजवर आज आपण खुलून बोलू शकतो. मग सेक्स इज अन इमोशनवर बोलताना आय हॅड नो आयडिया की एवढं हे सकारात्मक आणि नकारात्मक असू शकते. मला असं वाटायचं मी डॉक्टर आहे, मी सेक्स कोच आहे, माझ्याकडे त्याचे क्वालिफिकेशन्स आहेत आणि मी प्राउडली सांगू शकते अख्ख्या महाराष्ट्रात ह्या कॉम्बिनेशनमध्ये की वेअर देअर इज फीमेल, ती डॉक्टर आहे, ती लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे, ICF सर्टिफाईड मी लाईफ कोच आहे. मग मला असं वाटायचं माझ्याकडे एबिलिटी आहे आणि मी तर बोललंच पाहिजे आणि सोशल मीडियासारखं काय सुंदर ना. पण बापरे! तिथं गेल्यानंतर मला कळलं की जग तसं नाही बघत. जग तसं नाही बघत. कॅन्सर सर्जनला कोणी हे नाही विचारत, की तुम्हाला कॅन्सर झाला होता का? मग कितीदा कॅन्सर झाला म्हणून तुम्ही कॅन्सर सर्जन बनले का? पण सेक्स कोचला गृहीत धरलं जातं, की अच्छा 100 लोकांसोबत सेक्स केलं, मग अनुभव आला आणि मग तुम्ही सेक्स कोच बनला. सो बापरे! सो इट डायरेक्टली कम्स ऑन अ कॅरेक्टर